माझ्या लग्नाला अवघे 10 दिवस झाले होते. माझ्या पतीला, ज्यांचं नाव प्रकाश आहे, रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिण्याची सवय होती. परंतु दिवसभराच्या घरकामाच्या गडबडीत आणि थकव्यामुळे माझ्याकडून कधीकधी त्यांना पाणी देणे राहून जायचे. एका रात्री प्रकाश माझ्यावर खूप चिडले आणि रागात म्हणाले, आताच्या आता मला पिण्यासाठी गरम पाणी आणून दे. दिवसभर काम करून मीही खूप थकले होते. त्यांच्याकडे नाराजीने पाहत मी स्वयंपाकघराकडे निघाले. तेवढ्यात माझ्या सासू सासऱ्यांच्या खोलीतून मला त्यांच्या कुजबुजण्याचा आवाज आला. कुतूहल म्हणून मी काही वेळ तिथेच थांबले आणि ते काय बोलत आहे हे ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. माझी सासू सुमतीबाई सासऱ्यांना राजाराम पंत म्हणत होती. अहो, घरात तरुण मुलाचे नुकतेच लग्न झालं आहे आणि तुम्हाला या एवढ्या वयात रात्री काय सुचत आहे? सोडा मला. त्या दोघांचे हे बोलणे ऐकून मी थक्क झाले. तेवढ्यात सासूबाईचा हळूच एक आवाज आला. आई ग, मी तर संपलेच. माझे नाव तनुजा आहे. वयाने मी माझ्या पतीपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहे. माझ्या शरीरावर पांढरे डाग असल्यामुळे माझे लग्न थोडे उशिरा झालं होतं. प्रकाश हमालीचे काम करायचा. दिवसभर इतकी प्रचंड मेहनत करूनही ते शरीराने एकदम बारीक आणि अशक्त होते. माझे वय सध्या 27 वर्ष होतं. आमच्या घरात मी, माझे पती प्रकाश आणि सासू सासरे असे 4 जण राहत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी सासूबाईंना पाहिले तेव्हा त्या अत्यंत टवटवीत आणि आनंदी दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक समाधानी हसू असायचे. बहुधा सासऱ्याकडून त्यांना हव्या त्या गोष्टी वेळेवर मिळत असाव्यात असा मी विचार केला. पुढच्या रात्री माझ्याकडून पुन्हा प्रकाश यांच्यासाठी पाणी आणायचं विसरलं. तेव्हा ते कमालीचे संतापले आणि म्हणाले, तू इतकी विसरभोळी कशी असू शकतेस? नवऱ्याने सांगितलेली एक साधी गोष्ट तुझ्या लक्षात राहत नाही का? मी स्वतःच्या कपाळावर हात मारला आणि पाणी गरम करण्यासाठी स्वयंपाकघराकडे जाऊ लागले. तेव्हा पुन्हा मला सासू सासऱ्यांच्या खोलीतून आवाज आला. सासूबाई म्हणत होत्या, अहो ऐकताय का, आज मी खूप थकले आहे. या वयातही तुमच्यात एवढी ऊर्जा कुठून येते? तुम्ही स्वतःला अजूनही तरुण समजता? त्यावर सासरेबुवा म्हणाले, अहो, अजून तर आपण सुरुवातच केली आहे आणि तुम्ही इतक्यात थकल्या? काही होत नाही, इकडे या. मी मनातल्या मनात विचार करू लागले की माझे सासरे तर काठीसारखे बारीक आहेत, तरीही त्यांच्यात एवढी ताकद आहे. आणि दुसरीकडे माझा नवरा गरम पाणी पिऊन अवघ्या 15 मिनिटातच थकून लगेच झोपी जातो. मलाही असाच ऊर्जावान आणि कणखर जोडीदार हवा होता. नक्कीच सासूबाई सासऱ्यांना खाण्यात काहीतरी विशेष औषध किंवा पदार्थ देत असणार, ज्यामुळे त्यांची ताकद एवढी वाढली आहे. या गोष्टीचा छडा मला सकाळी लावायचाच लागेल आणि जर तो पदार्थ माझ्या हाती लागला तर मी तो माझ्या नवऱ्यालाही देईन. याच विचारात माझा डोळा लागला. सकाळी जेव्हा मी स्वयंपाकघरात आले तेव्हा सासूबाई नेहमीप्रमाणे वागत होत्या. साधारण अर्धा तास त्या माझ्यासोबत काम करत होत्या, पण मला कोणतीही वेगळी वस्तू किंवा काढा बनवताना त्या दिसल्या नाहीत. थोड्याच वेळात सासरेबुवा घरात आले आणि त्यांनी सुनबाईला खोलीत बोलावले. सासूबाई लगेच आत गेल्या. खूप वेळ झाला तरी त्या बाहेर आल्या नाही. त्यामुळे माझी उत्सुकता आणखीन वाढली. एवढ्या सकाळी सासऱ्यांनी सासूबाईंना का बोलावले असेल हे पाहण्यासाठी मी त्याच्या खोलीच्या दरवाजाजवळ उभी राहिले. पुन्हा मला रात्रीसारखीच कुजबूज ऐकू आली. सासूबाई म्हणत होत्या, अहो, आजकाल तुमची ताकद खूप वाढत चालली आहे. मी पूर्णपणे थकले आहे. आता माझ्याच्याने सहन होत नाही. आता थांबून आराम करा, बाकीचं नंतर पाहू. मी विचार केला की सासूबाईंनी सासऱ्यांसाठी बनवलेली ती ताकदीची वस्तू नक्कीच त्यांच्या खोलीत लपून ठेवली असणार. मी पुन्हा स्वयंपाकघरात येऊन काम करू लागले. थोड्या वेळाने सासूबाई बाहेर आल्या आणि मला मदत करू लागल्या, पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि उदासीनता दिसत होती. त्यांचे केस विस्कटलेले होते आणि त्या वारंवार कमरेवर हात ठेवून म्हणत होत्या, हाय रे देवा, हे माझे कंबरदुखीचे दुखणे कधी थांबणार काय माहिती. त्यांच्याकडे पाहून मी गालातल्या गालात हसले आणि माझे काम वेगाने उरकले. दुपारी जेवणाची वेळ झाली तेव्हा सासूबाई मला म्हणाल्या, अंजली बेटा,
तुझ्या सासऱ्यांना जेवणाचे ताट जरा त्यांच्या खोलीत देऊन ये ना. माझ्या कमरेत खूप चमक भरली आहे. मी तोपर्यंत बाहेर जरा आडवी होते. हे ऐकून मला मनातून खूप आनंद झाला, कारण आता मला त्यांच्या खोलीत जाऊन ती गुप्त वस्तू शोधण्याची संधी मिळणार होती. मी जेवणाचे ताट घेऊन खोलीत गेले तेव्हा सासरे बुवा पलंगावर बसून काहीतरी वाचत होते. मी त्यांच्याकडे एक नजर टाकली आणि विचार केला की हा माणूस वयाने आणि शरीराने इतका बारीक असूनही इतका कार्यक्षम कसा. जेवतानाही ते 5-6 पोळ्या आरामात खायचे. मी जेव्हा जेव्हा त्यांना पोळ्या वाढत होते तेव्हा माझे डोळे खोलीत व ती वस्तू शोधत होते, पण मला तिथे संशयास्पद असं काहीही दिसलं नाही. रात्री प्रकाश घरी आले, पण त्यांना माझ्यात फारसा रस नव्हता. दिवसभराच्या कष्टामुळे ते पूर्णपणे गळून जायचे आणि गरम पाणी पिऊन लगेच झोपायचे. पण सासू सासऱ्यांच्या खोलीतून येणाऱ्या आवाजामुळे माझी झोप उडाली होती. माझा नवरा सासऱ्यासारखा का नाही या विचाराने मला अस्वस्थ केलं होतं. शेवटी ते खोलीत नेमके काय करतात हे पाहण्यासाठी मी त्यांच्या खोलीच्या खिडकीजवळ जाण्याचं ठरवलं. प्रकाश गाढ झोपेत झोपलेले पाहून मी हळूच खोलीबाहेर पडले. सासू सासऱ्याच्या खोलीचा दिवा चालू होता. आतून सासूबाईंचा आवाज येत होता, अरे सोडा आता, या वयात मी खूप अशक्त आहे. तुमचे तर रोजच झालं आहे. त्यावर सासरे म्हणाले, अजून थोडा वेळ थांबा, बस झालंच आता. त्यानंतर सासूबाई शांत झाल्या. मला वाटलं की हे दोघे या वयातही एकमेकांसोबत आनंदी आहेत. मी खिडकीतून हात डोकावण्याचा प्रयत्न केला, पण आतल्या बाजूने पडदा लावलेला असल्यामुळे मला काहीच दिसलं नाही. निराश होऊन मी माझ्या खोलीत परत आले. मी बेडवर पडलेच होते तेवढ्यात शेजारून प्रकाश यांचा आवाज आला, इतक्या रात्री तू कुठून येत आहेस? कुठे गेली होतीस? त्यांचा आवाज ऐकून मी दचकले. मला वाटलं ते झोपले आहेत, पण ते जागे होते आणि रागाने माझ्याकडे पाहत होते. मी कसेबसे स्वतःला सावरून म्हटले, मी बाहेर प्रसाधनासाठी गेले होते. त्यावर ते म्हणाले, जर रात्री बाहेर जाण्याची भीती वाटत असेल तर मला उठवत जा, अशी एकटी जाऊ नकोस. एवढं बोलून ते पुन्हा झोपी गेले. माझ्या मनातील अस्वस्थता जाणून न घेता ते शांत झोपले होते. एक पत्नी म्हणून मला त्यांना सांगायचे होते की त्यांनी माझ्यावर प्रेम करावं, पण ही सुरुवात त्यांनी स्वतः करायला हवी होती. याच विचारात मलाही झोप लागली. दिवसेंदिवस सासू सासऱ्यांच्या खोलीतील ते प्रकार ऐकून माझ्या मनात एक वेगळीच हुरहुर निर्माण झाली होती. ते खोलीत नक्की काय करतात हे जाणून घेण्याची माझी तीव्र इच्छा झाली होती. एका दिवशी प्रकाश मला म्हणाले, तनुजा, मी पुढील 4 दिवसांसाठी मालकाच्या ट्रकचे सामान खाली करण्यासाठी दुसऱ्या गावात जात आहे. माझे कपडे आणि सामान एका पिशवीत भरून ठेव, मी संध्याकाळी येऊन घेऊन जाईन. हे ऐकून मला मनोमन आनंद झाला, कारण आता रात्रीच्या वेळी मला सासू सासऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी भरपूर वेळ मिळणार होता. नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर सासू सासरे रात्री बाहेर फिरायला जायचे आणि गप्पा मारायचे. त्या दोघांमधील प्रेम पाहून मला स्वतःबद्दल वाईट वाटायचं. त्यांच्या जीवनशैलीत आणि माझ्या आयुष्यात खूप मोठा फरक होता. ते दोघे आनंदी होते आणि मी मात्र मनातल्या मनात कुढत होते. त्या रात्री मी घरातील कामे लवकर आटोपली आणि सासू सासरे बाहेरून परत येण्यापूर्वी त्यांच्या खोलीत जाऊन एका कोपऱ्यात लपून बसले. मी अशा जागी लपले होते जिथून कोणाची नजर माझ्यावर पडणार नव्हती. काही वेळातच ते दोघे खोलीत आले. खूप वेळ तिथे बसून राहिल्यामुळे मला झोप येऊ लागली होती, पण सत्य जाणून घेण्यासाठी मी माझे डोळे उघडे ठेवले. थोड्या वेळाने त्यांनी लाईट बंद केली आणि ते बेडवर झोपले. 2 तास झाले तरी खोलीत कोणतीही हालचाल झाली नाही. मला वाटू लागले की मी इथे येऊन चूक केली. खिडकीचा पडदा बाजूला करून बाहेरूनच पाहिले असते तर बरं झालं असतं. तेवढेच सासूबाई उठल्या आणि सासऱ्यांच्या कानात काहीतरी बोलल्या, पण आज दोघंही शांत होते. तिथे बसून राहिल्यामुळे माझा केव्हा डोळा लागला हे मलाच कळलं नाही. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा सासूबाई खोलीबाहेर गेल्या होत्या. ती संधी साधून मीही हळूच बाहेर आले. इतकी योजना आखूनही काहीच हाती न लागल्यामुळे मला खूप वाईट वाटलं. पण मग माझ्या डोळ्यात एक वेगळीच कल्पना आली. मी विचार केला की आपण सासरेबुवांना आपल्याकडे आकर्षित करावे. मग कदाचित त्या वस्तूबद्दल आणि त्यांच्या ताकदीबद्दल मला माहिती मिळेल. त्यानंतर जेव्हा कधी मी सासऱ्यांसमोर जायचे तेव्हा मी मुद्दामून माझ्या साडीचा पदर सैल सोडायचे.
त्यांची नजरही तिकडे जायची आणि ते गालातल्या गालात हसायचे. असे 2 दिवस चालू होतं, पण त्यांच्याकडून यापेक्षा जास्त काही प्रतिसाद मिळाला नाही. मी पुन्हा व्याकुळ झाले. एका दुपारी माझ्या नणंदेचा फोन आला. ती रडत रडत म्हणाली, भाऊजी, ऊर्ध्वत्वामुळे माझ्या सासऱ्याचं अचानक निधन झालं आहे. ही बातमी मी लगेच सासू सासऱ्यांना सांगितली. ते दोघेही तातडीने नणंदेच्या गावी जाण्यासाठी निघाले. जाताना सासूबाई मला म्हणाल्या, तनुजा, घराकडे नीट लक्ष ठेव आणि काही गरज लागली तर फोन कर. प्रकाशला यायला अजून 2 दिवस बाकी आहे. मी त्यांना काळजी न करण्यास सांगितले. आज माझ्याकडे सासू सासऱ्यांच्या खोलीची झडती घेण्याची सुवर्ण संधी होती. रात्री जेवण करून मी माझ्या खोलीऐवजी थेट त्यांच्या खोलीत झोपायला गेले. मी खोलीचा प्रत्येक कोपरा, कपाटे, गाद्या सगळं काही तपासून पाहिलं, पण मला तिथे कोणतीही ताकदीची औषधं किंवा वस्तू सापडली नाही. शेवटी मी कंटाळून त्यांच्याच बेडवर झोपी गेले. रात्री साधारण 1:30च्या सुमारास मला अचानक शरीरावर कोणाचा तरी स्पर्श जाणवला. तो स्पर्श अत्यंत सुखावह होता. त्यामुळे मी सुरुवातीला शांत राहिले, पण हळूहळू कोणीतरी माझी चादर बाजूला करत असल्याचे मला जाणवले. अचानक मला असह्य वेदना झाली आणि माझ्या तोंडातून किंचाळी निघाली. मी दचकून उठून बसले आणि आजूबाजूला पाहिले, पण खोलीत कोणीच नव्हतं. जेव्हा मी माझ्या कपड्यांकडे पाहिलं तेव्हा माझ्या गाऊनची बटणे उघडी होती. मला खात्री होती की इथे कोणीतरी आहे, पण डोळ्यांना काहीच दिसत नव्हतं. नंतर मला वाटले की कदाचित झोपेच्या भरात माझ्याच हाताने हे झालं असावं. मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या तासानंतर पुन्हा तसाच अनुभव आला. कोणीतरी अदृश्य व्यक्ती माझ्या अत्यंत जवळ आली होती. मी घाबरून मोठ्याने ओरडले, कोण आहे, समोर या. पण कोणाचाच आवाज आला नाही. मला खूप भीती वाटू लागली, पण त्याच वेळी त्या अदृश्य स्पर्शाने मला एक वेगळेच मानसिक समाधान मिळत होते. त्यामुळे खोलीबाहेर जाण्याची माझी इच्छा होत नव्हती. मी पुन्हा डोळे बंद केले. पहाटे 4 वाजेपर्यंत त्या अदृश्य शक्तीने माझ्यासोबत अनेक गोष्टी केल्या, ज्यामुळे इतके दिवस मनावर आणि शरीरावर असलेला सगळा ताण एका रात्रीत नाहीसा झाला. सकाळी उठल्यावर मला खूप हलके आणि फ्रेश वाटत होते. घरात दुसरं कोणीच नसल्यामुळे मी माझी कामे आटोपली आणि दुपारी पुन्हा विश्रांतीसाठी त्याच खोलीत आले. रात्रीचा थकवा दूर झाल्यामुळे मला लगेच झोप लागली. दुपारीही पुन्हा तसाच स्पर्श झाला. यावेळेस माझ्या शरीरात एक वेगळी शिरशिरी भरली. त्या शक्तीने पुन्हा माझ्यावर हक्क गाजवला. पण जेव्हा मला जाणीव झाली की हे काहीतरी चुकीचं आहे आणि अस्वाभाविक घडत आहे, तेव्हा मी खडबडून जागे झाले. आजूबाजूला पाहिलं तर कोणीच नव्हतं, पण बेडवर आणि माझ्या शरीरावर काही ओले डाग दिसले. मी प्रचंड घाबरले आणि तसेच घराबाहेर पळाले. मी लगेच सासू सासऱ्यांना फोन करून बोलावून घेतलं. ते तातडीने गावावरून परत आले. मी रडत रडत घडलेला सर्व प्रकार सासूबाईंना सांगितला. हे ऐकून सासूबाईंनी कपाळावर हात मारून घेतला आणि मला सांगितले की हाच प्रकार रोज रात्री त्यांच्यासोबतही घडत होता. तेव्हा मला खरे सत्य समजले. माझ्या सासऱ्यामध्ये कोणतीही विशेष ताकद नव्हती. ते जसे दिसतात तसे सामान्य गृहस्थ होते, पण कोणतीही गुप्त औषधं नव्हतं. मी उगीच त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतला होता. यानंतर सासऱ्यांनी गावातील एका जाणकार भक्ताला म्हणजे मांत्रिकाला घरात बोलावलं. त्यांनी घरात तपास केला असता तिथे एक अदृश्य आत्मा अनेक दिवसापासून वास्तव्य करत असल्याचे स्पष्ट झालं. भक्ताने आपल्या मंत्रशक्तीने त्या आत्म्याला समोर आणून विचारपूस केली. तेव्हा त्या शक्तीनं सत्य सांगितलं. ती अदृश्य शक्ती दुसरी कोणी नसून प्रकाश यांच्या एका मृत मित्राची होती. त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्याच रात्री गावात प्रचंड वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट झाला होता. तो आपल्या घरावरील कोठ्यात जनावरांना बांधण्यासाठी बाहेर आला असता त्याच्यावर वीज कोसळली होती आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता. नवीन लग्न झालेले असल्यामुळे त्याची इच्छा अपूर्ण राहिली होती. या घटनेनंतर त्याची पत्नी माहेरी निघून गेली आणि आई वडीलही दुसऱ्या गावाला गेले. त्यामुळे त्या अपूर्ण इच्छेपोटी त्याच्या आत्माने या घरात आश्रय घेतला होता आणि सासू सासऱ्यांच्या खोलीत जी कोणी महिला झोपायची तिच्यासोबत तो अतिंद्रिय संबंध प्रस्थापित करायचा. सासू सासऱ्यामधील ते संवाद प्रत्यक्षात त्या अदृश्य शक्तीशी चालणाऱ्या झटापटीचे होते. मी सासऱ्याचे संवाद समजून बसले होते. भक्ताने शेवटी त्या अदृश्य आत्म्याला एका बाटलीत बंद करून शांत केलं आणि घराचं रक्षण केलं.
आता मी आणि प्रकाश आमचे आयुष्य अत्यंत आनंदाने जगत आहोत. माझ्या मनात सासऱ्यांबद्दल झालेला गैरसमज पूर्णपणे दूर झाला आहे. वृद्ध वयात अशी कोणतीही अद्भुत ताकद नसते हे मला उमजले आहे. आता मी इंटरनेटवरून योग्य आहाराची माहिती घेऊन प्रकाश यांच्या जेवणाची काळजी घेते, ज्यामुळे त्यांची शारीरिक ताकद आणि आरोग्य सुधारलं आहे. आणि आमच्या वैवाहिक आयुष्यात आता खरी शांतता व आनंद निर्माण झाला आहे. काही महिन्यानंतर घराचे वातावरण पूर्णपणे बदलले होते. तो भीतीदायक आणि अद्भुत काळ आता मागे पडला होता आणि आमच्या घरात एका नवीन सुखी पर्वाची सुरुवात झाली होती. मांत्रिकाने त्या अदृश्य शक्तीला घरातून कायमचे घालवल्यानंतर सासू सासऱ्यांच्या खोलीतील तो गूढ शांतता भंग करणारा आवाज कायमचा बंद झाला. आता तिथे फक्त दोन वृद्धांच्या संसाराची संत आणि सुंदर गुंजन ऐकू येऊ लागली. पण खरा बदल झाला होता तो माझ्या आणि प्रकाश यांच्या खोलीत. माझ्या मनात सासरेबुवांबद्दल असलेला गैरसमज दूर झाला होताच, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे मला आता हे समजलं होतं की प्रकाश यांना कोणत्याही चमत्कारी वस्तूची नाही, तर माझ्या प्रेमाची आणि योग्य काळजीची गरज होती. मी इंटरनेटवरून माहिती काढून प्रकाश यांच्या आहाराची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली. हमालीचे कष्टाचे काम करून येणाऱ्या माझ्या पतीला आता रोज संध्याकाळी घरी आल्यावर बदाम पिस्त्याचे गरम दूध, मोड आलेले कडधान्य आणि सकस जेवण मिळायचं. त्यांच्या जेवणात मी प्रेमाचा असा काही मसाला टाकला होता की अवघ्या 2-3 महिन्यातच त्यांच्या शरीरात एक कमालीची ऊर्जा आणि ताकद दिसू लागली होती. त्यांचे ते थकलेले बारीक शरीर आता सुदृढ आणि पिळदार दिसू लागलं होतं. पण सर्वात मोठा बदल त्यांच्या स्वभावात झाला होता. आधी जे प्रकाश घरी आले की फक्त गरम पाणी पिऊन 15 मिनिटात झोपी जायची, ते आता तासनतास माझ्याशी गप्पा मारू लागले होते. त्यांच्या डोळ्यातील तो कामाचा थकवा जाऊन तिथे आता माझ्यासाठी एक वेगळीच चमक निर्माण झाली होती. एका शनिवारी संध्याकाळी पाऊस रिमझिम पडत होता. सासू सासरे काही दिवसांसाठी नातेवाईकांकडे गावाला गेले होते, त्यामुळे संपूर्ण घरात आम्ही दोघंच होतो. प्रकाश काम आटपून घरी आले. नेहमीप्रमाणे त्यांचे कपडे भिजलेले होते. मी दरवाजा उघडला तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत नेहमीपेक्षा एक वेगळीच ओढ होती. आज खूप छान वास येतोय घरामध्ये, प्रकाश आपले ओले केस पुसत म्हणाला. हो, आज तुमच्या आवडीचे जेवण बनवले आहे, मी लाजत म्हटले. त्यांनी टॉवेल बाजूला ठेवला आणि थेट स्वयंपाकघरात आले. मी गॅसवर काहीतरी करत होते. अचानक मला पाठीमागून 2 खंबीर हातांचा वेढा जाणवला. प्रकाशांनी मागून येऊन मला आपल्या कवेत घेतलं होतं. दिवसभर कष्टाचं काम केल्यामुळे त्यांचे शरीर गरम होते आणि पावसाच्या पाण्याचे काही थेंब अजूनही त्यांच्या दाढीवर चमकत होते. त्यांचा तो पुरुषी खंबीर स्पर्श होताच माझ्या अंगावर काटा आला. प्रकाश, हे काय? सासूबाई, कोणीतरी येईल. मी खोटंच लाजत बाजूला होण्याचा प्रयत्न केला. घरात कोणीच नाहीये तनुजा, आणि आज मी खूप दिवसांचा थकवा वसूल करायच्या मूडमध्ये आहे. प्रकाश माझ्या कानाजवळ येत अगदी हळू आवाजात म्हणाला. त्याचा उष्ण श्वास माझ्या मानेवर पडत होता, ज्यामुळे माझ्या काळजाची धडधड वाढली. मी वळून त्याच्या छातीवर हात ठेवले. त्याचं शरीर आता पूर्वीसारखं बारीक राहिलं नव्हतं. माझ्या हाताला त्याच्या छातीचे पिळदार स्नायू जाणवत होते. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. तिथे केवळ प्रेम आणि एक अनावर ओढ होती. त्यांनी हळूच माझा हात हातात घेतला आणि मला स्वयंपाकघरातून थेट आमच्या खोलीत घेऊन आले. खोलीत मंद दिवा जळत होता. पावसाचा आवाज खिडकी बाहेरून येत होता आणि आत एक वेगळीच ऊब निर्माण झाली होती. प्रकाश यांनी मला पलंगावर बसवलं आणि ते स्वतः माझ्यासमोर गुडघ्यावर बसले. त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले. तनुजा, लग्नाचे पहिले काही महिने मी कामाच्या व्यापात आणि थकव्यात तुझ्याकडे लक्षच देऊ शकलो नाही. मला माफ कर, पण तू ज्या प्रकारे माझी काळजी घेतली आहेस, मला सांभाळलं आहेस, आज मला जाणीव झाली आहे की माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी सुंदर आणि समजूतदार पत्नी आहे. त्यांचे हे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले. वयाचे अंतर किंवा शरीरावरील डाग या गोष्टी प्रकाश याच्यासाठी कधीच महत्त्वाच्या नव्हत्या. हे मला त्यांच्या नजरेतून दिसत होतं. त्यांनी हळूच वर उठून माझ्या ओठांवर आपले ओठ ठेवले. तो स्पर्श इतका मऊ, हवाहवासा आणि अस्सल होता की मी माझे डोळे मिटून घेतले. यापूर्वी मी जो स्पर्श अनुभवला होता तो अस्वाभाविक आणि भीतीदायक होता.
पण प्रकाश यांच्या या स्पर्शात एक आत्मिक सुख आणि सुरक्षितता होती. त्यांच्या हाताने माझ्या पाठीवर घट्ट पकड घेतली. त्यांनी मला आपल्या मिठीत इतकं घट्ट ओढलं की आमच्या दोघांचे हृदयाचे ठोके एक झाले होते. पावसाचा जोर बाहेर वाढत होता, तसंच आमच्यातील खोलीतील रोमांसही वाढत होता. आज मी मुद्दाम कोणतीही हालचाल करत नव्हते, कारण आज जे काही घडत होतं ते पूर्णपणे माझ्या हक्काच्या नवऱ्याचे प्रेम होतं. त्यांनी माझ्या कपाळावर, डोळ्यावर आणि ओठांनी प्रेमाची मोहर उमटवली. त्या रात्री प्रकाश यांनी मला दाखवून दिलं की खरी ताकद ही केवळ शरीरात नसते, तर ती मनात आणि प्रेमात असते. त्यांनी मला दिलेलं ते सुख, तो आनंद, तो अद्भुत होता. आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे वाहून गेलो होतो. संपूर्ण रात्र आम्ही एकमेकांच्या मिठीत घालवली, वाहून. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा खिडकीतून कोवळे येऊन खोलीत येत होते. प्रकाश अजूनही झोपलेले होते आणि त्यांचा एक हात माझ्या कमरेवर घट्ट होता. त्यांच्या चेहऱ्यावर एक तृप्त, समाधानी हसू होतं, अगदी तसं जसं मी लग्नानंतर सासूबाईच्या चेहऱ्यावर पाहायचे. आज मला समजलं होतं की त्या हसण्याचा खरा अर्थ काय होता. मी प्रकाश यांच्या चेहऱ्यावर हळूच हात फिरवला तेव्हा त्यांनी डोळे न उघडता मला आणखीन जवळ ओढलं आणि म्हणाले, शुभ सकाळ माझी राणी. मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवून हसले. आता माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती, कोणतीही अस्वस्थता नव्हती. आमचा संसार आता खऱ्या अर्थाने सुखाचा आणि प्रेमाचा झाला होता. त्या एका रात्रीने माझ्या आयुष्यातल्या एका सुंदर वळणावर आणून ठेवलं होतं. प्रकाश यांच्या मिठीत मिळालेले ते आत्मिक सुख, ती सुरक्षितता आणि तो निखळ आनंद. मला वाटले होते की माझ्या आयुष्यातील सर्व वादळे आता शांत झाली आहेत. घरातून त्या तृप्त न झालेल्या अदृश्य आत्म्याची सुटका झाली होती आणि आमच्या संसाराचा प्रेमाचा नवा बहर आला होता. पण मानवी मन ज्या गोष्टीला जी शांतता समजते ती एकदा मोठ्या वादळापूर्वीची भयानक शांतता असते, याची मला पुसटशी कल्पना नव्हती. सासू सासरे गावातून परत आले होते. घराचे वातावरण वरवर पाहता अत्यंत सामान्य आणि आनंदी दिसत होतं. प्रकाश रोज सकाळी उत्साहाने कामावर जायचे आणि संध्याकाळी तितक्याच ओढीने माझ्याकडे परत यायचे. मी त्यांच्या आहाराची आणि आरोग्याची घेतलेली काळजी पूर्णपणे फळाला आली होती. पण म्हणतात ना की काही रहस्य जमिनी गाडल्याने संपत नाही, ती योग्य वेळेची वाट पाहत असतात. सासू सासरे परत आल्याला साधारण 2 आठवडे झाले होते. एक दिवस दुपारी सासूबाई मंदिरात गेल्या होत्या आणि सासरेबुवा नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी बाहेर पडले होते. प्रकाश कामावर गेलेले होते. घरात मी एकटीच होते. दुपारची वेळ असल्यामुळे संपूर्ण गल्लीत शुकशुकाट होता. मी स्वयंपाकघरातील कामे आटपून जरा वेळ विश्रांती घेण्यासाठी माझ्या खोलीत आली. तितक्यात मला सासू सासऱ्यांच्या खोलीतून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. टणकन काचेचे काहीतरी फुटल्याचा तो आवाज होता. मी दचकून उभी राहिले. घरात तर कोणीच नव्हते, मग हा आवाज कुठून आला? खिडकीतून मांजर वगैरे आली असेल असा विचार करून मी त्यांच्या खोलीकडे गेले. खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. मी आत पाऊल ठेवलं. जमिनीवर पाहत असताना मला दिसले की सासऱ्यांच्या कपाटाच्या वर ठेवलेली एक जुनी पितळी घागर खाली पडली होती, पण तिथे कोणतीच काच फुटलेली नव्हती. मग तो काचेचा आवाज कुठून आला? मी पुढे होऊन ती घागर उचलली आणि कपाटावर ठेवू लागले. कपाटावर हात पोहोचत असताना माझा पाय एका सैल झालेल्या जमिनीच्या फरशीवर पडला. ती फरशी नेहमीसारखी घट्ट नव्हती, तर ती खाली दबली गेली. कुतूहलाने मी खाली वाकले आणि ती फरशी हलवून पाहिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती फरशी अगदी सहज बाजूला झाली. त्या फरशीच्या खाली एक छोटा लाकडी बॉक्स ठेवलेला होता. त्यावर धूळ जमली होती आणि एक जुनं गुंजलेलं कुलूप लावलं होतं. माझ्या हृदयाची धडधड अचानक वाटली. हे काय असू शकते? सासूबाईंनी किंवा सासऱ्यांनी ते काय लपून ठेवलं असेल? माझ्या डोक्यात विचार आला. ते बॉक्स पाहताच मला त्या भक्ताची आठवण आली. त्या भक्ताने ज्या आत्म्याला बाटलीत कैद केलं होतं, ती बाटली त्याने स्वतःसोबत नेली होती का घरातच कुठं ठेवली होती? मी तो बॉक्स बाहेर काढला. त्याचं कुलूप जुनं असल्याने मी स्वयंपाकघरातून एक सुरी आणली आणि तिच्या सहाय्याने ते कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. थोड्याच प्रयत्नानंतर ते कुलूप तुटलं. मी धाकधुकीने त्या बॉक्सचे झाकण उघडले. आज जे काय होतं ते पाहून माझ्या अंगावर काटाच आला. त्या बॉक्समध्ये कोणतीही ताकदीची वस्तू नव्हती,
किंवा कोणतीही काचेची बाटली नव्हती. तिथे एक जुनाट डायरी, काही वाळलेली लाल फुलं, एका स्त्रीच्या केसांची बट आणि माझ्या सासऱ्यांचा म्हणजेच राजाराम पंतांचा एक तरुण वयातील फोटो. पण त्या फोटोमध्ये त्यांच्या शेजारी जी स्त्री उभी होती ती माझी सासू सुमतीबाई नव्हती. ती एक अत्यंत सुंदर पण अनोळखी स्त्री होती. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं आणि तिच्या कपाळावर लाल भडक कुंकवाचा टिळा होता. मी ती डायरी हातात घेतली. तिची पाने पिवळी पडली होती. मी पहिले पान उघडले. त्यावर मोडी लिपीत काही मराठी शब्दात काहीतरी लिहिलेलं होतं. मी ते वाचण्याचा प्रयत्न करू लागले. वर्ष 1995. सुजाता शेवटी शांत झाली. तिने मला वचन दिलं होतं की ती या घरातून कधीच जाणार नाही. सुमिताला वाटते की मी तिच्यावर प्रेम करतो, पण तिला काय माहीत की या घराच्या भिंतीमध्ये सुजाताचा वास आहे. जोपर्यंत हे कुपीत जमिनीत काढलेलं आहे तोपर्यंत आमचा वंश सुरक्षित राहील. वाचता माझे हात थरथरू लागले. सुजाता? कोण होती ही सुजाता? आणि सासऱ्यांनी हिच्याबद्दल सासूंपासून काय लपून ठेवलं होतं? तेवढ्यात मला घराच्या मुख्य दरवाजावर आवाज आला. सासूबाई मंदिरातून परत आल्या होत्या. मी गडबडीने ती डायरी आणि फोटो त्या बॉक्समध्ये परत ठेवल्या. बॉक्स जसा होता तसा त्या फरशीखाली ढकलला आणि ती फरशी वरून बंद केली. पितळी घागर कपाटावर ठेवून मी धावतच माझ्या खोलीत आले. माझे हृदय जोरात धडधडत होते. घरात जे काही घडलं तो केवळ एक भूताचा खेळ नव्हता, तर तो घराचा एक इतिहास एका भयानक रहस्याने भरलेला होता. त्या घटनेनंतर माझे लक्ष संपूर्ण घराकडे अधिक बारकाईने गेले. पण मला सर्वात जास्त धक्का तेव्हा बसला जेव्हा मी प्रकाश यांच्यामध्ये काही नवीन बदल पाहिले. ज्या नवऱ्याला मी सकस आहार देऊन प्रेम देऊन सुदृढ केलं होतं त्यांची वागणे आता हळूहळू बदलू लागले होते. रात्रीच्या वेळी जो प्रकाश माझ्याशी अत्यंत रोमॅन्टिक आणि प्रेमाने वागायचा त्याच्या स्पर्शात आता एक प्रकारचा क्रूरपणा आणि अतिउत्साह जाणू लागला होता. कधी कधी रात्री झोपेत तो काहीतरी अजब भाषेत फुटफुटायचा जी भाषा मला समजायची सुद्धा नाही. एके रात्री आम्ही झोपलो होतो. अचानक मला खोलीत प्रचंड थंडी वाजायला लागली. जुलै महिन्याचा काळ असूनही खोलीतील तापमान अचानक खालावले होते. मी प्रकाश यांच्या अंगावर चादर ओढण्यासाठी हात पुढे केला तर त्यांचे शरीर बर्फासारखे थंड पडले होते. प्रकाश प्रकाश, मी त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हळूच डोळे उघडले. मंद दिवाच्या प्रकाशात मला त्यांचे डोळे नेहमीसारखे काळे वाटले नाही, तर त्यामध्ये एक गडद लालसर छटा दिसत होती. त्यांनी अत्यंत जड आणि घोगऱ्या आवाजात विचारलं, काय झाले सुजाता? माझे नाव तनुजा आहे, पण त्यांनी मला सुजाता म्हणून हाक मारली होती. प्रकाश, मी तनुजा आहे. तुम्ही कोणाचे नाव घेत आहात? मी घाबरून विचारलं. माझा आवाज ऐकताच ते दचकले. त्यांनी आपले डोळे चोळले आणि एका क्षणात त्यांचा आवाज सामान्य झाला. काही नाही तनुजा, मी बहुधा काहीतरी स्वप्न पाहत होतो. खूप थकलोय मी, झोपू दे मला, असं म्हणून त्यांनी कुस बदलली आणि ती झोपी गेली. पण मला मात्र त्या रात्री एक सेकंदही झोप आली नाही. तो प्रकाश होता की आणखीन कोणी? त्या भक्ताने ज्या आत्म्याला वश केलं होतं तो खरोखरच प्रकाशच्या मित्राचा आत्मा होता, की त्या भक्ताने सासू सासऱ्यांच्या सांगण्यावरून आम्हाला काहीतरी खोटं सांगितलं होतं? जर तो प्रकाशच्या मित्राचा आत्मा होता तर प्रकाशच्या तोंडून सुजाता हे नाव कसं आलं, जे नाव मी सासऱ्यांच्या गुप्त डायरीत वाचलं होतं? माझ्या मनातील शंका आता मला स्वस्थ बसू देत नव्हती. मला त्या भक्ताला गाठणं भाग होतं, ज्याने आमच्या घरातील झाडूफीक केली होती. सासू सासरे किंवा प्रकाश यांना संशय येऊ न देता मला त्याचे गाव गाठावे लागणार होते. दुसऱ्या दिवशी प्रकाश कामाला गेल्यावर आणि सासू सासरे दुपारी झोपल्यावर मी बाजारात जाण्याचे निमित्त काढून घरातून बाहेर पडले. मला भक्ताच्या गावाचे नाव माहिती होते, काळ भैरववाडी. मी बस पकडली आणि तासभरात त्या गावी पोहोचले. गावातील एका वृद्धाला मी विचारून त्या भक्ताच्या घराचा पत्ता मिळवला. त्याचे नाव भगत कानूराम असं होतं. जेव्हा मी त्याच्या घराजवळ पोहोचले तेव्हा तिथे एक जुनी झोपडी होती, ज्याच्या बाहेर लिंबू मिरच्या काही अजब वस्तू टांगलेल्या होत्या. मी आत गेले. कानूराम एका मोठ्या गादीवर बसून काहीतरी विधी करत होता. मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. तू राजाराम पंताची सून ना? त्यांनी लगेच ओळखले. हो भगतजी, मी तनुजा. मला तुमच्यापाशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, मी नम्रतेने ठामपणे म्हणले. तुला जे काही विचारायचं आहे त्याची उत्तरं माझ्याकडे नाही. तू तुझ्या घरी परत जा. तो मला टाळण्याचा प्रयत्न करू लागला. भगतजी, तुम्ही त्या दिवशी आमच्या घरात जी पूजा केली
आणि ज्या आत्म्याला बाटलीत कैद केलं ते सगळं खरं होतं का? की तुम्हाला माझ्या सासू सासऱ्याने काही सांगायला लावलं होतं? मी थेट प्रश्न विचारला. माझा हा प्रश्न ऐकून कानूरामचे हात थरथरले. त्याने आजूबाजूला पाहिले आणि उठून झोपडीचा दरवाजा बंद केला. तो माझ्याजवळ आला आणि अत्यंत भीतीने म्हणाला, मुली, तू खूप मोठ्या धोक्यात आहेस. जर राजाराम पंतांना कळलं की तू इथे आली आहेस तर ते मला आणि तुला दोघांनाही जिवंत सोडणार नाही. म्हणजे काय चाललं आहे त्या घरात? मी विचारलं. भगत कानूरामने एक मोठा श्वास घेतला आणि सांगू लागला, त्या दिवशी मी जे काही सांगितलं तो एक देखावा होता. तुझ्या सासू सासऱ्याने मला मोठी रक्कम देऊन ते नाटक करायला लावलं होतं, जेणेकरून तुझ्या मनातील शंका दूर होईल आणि तू त्या खोलीत जाणे बंद करावीस. पण मग तो स्पर्श, ती अदृश्य शक्ती, हे काय होतं? मी गोंधळून विचारलं. ती शक्ती कोणती अदृश्य शक्ती किंवा बाहेरचा आत्मा नव्हता तनुजा. कानूरामने जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. ती शक्ती ते स्वतः राजाराम पंत म्हणजेच तुझे सासरे होते. काय? हे कसं शक्य आहे? ते तर इतके म्हातारे आणि बारीक आहेत. मी आत्मविश्वासाने ओरडलो. बाहेरून दिसणारे शरीर आणि आतून असणारी शक्ती यात फरक असतो. कानूरामने खुलासा केला. राजाराम पंतांच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या एक काळी विद्या चालत आली आहे. तंत्र साधना. या साधनेच्या जोरावर ते रात्रीच्या वेळी स्वतःच्या शरीरातून आत्मा किंवा सूक्ष्म शरीर बाहेर काढू शकतात. त्याला परकाया प्रवेश किंवा अदृश्य गमन म्हणतात. त्या रात्री सासूच्या खोलीत आणि नंतर तुझ्या खोलीत जो स्पर्श तू अनुभवायला जी ताकद पाहिली ती राजाराम पंतांचीच होती. ते काळ्या शक्तीच्या जोरावर तरुण आणि अत्यंत शक्तिशाली बनतात. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. ज्या सासऱ्याला मी आदराने पाहत होते, ज्यांच्यासमोर नकळत मी पदर सरकवून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता, तेच माझ्यासोबत त्या रात्री खोलीत. माझी घृणा आणि भीती पराकोटीला पोहोचली. पण मग सुजाता कोण आहे? मी थरथरत्या आवाजात विचारले. भगत कानूरामचा चेहरा पांढरा पडला. सुजाता ही राजाराम पंतांची पहिली पत्नी होती. 30 वर्षापूर्वी जेव्हा राजाराम पंतांची ही काळी विद्या सुजाताला समजली तेव्हा तिने विरोध केला. म्हणून राजाराम पंतांनी तिची हत्या करून तिचा मृतदेह खोलीच्या जमिनीखाली काढला आणि त्यानंतर सुजाताची बहीण सुमती, जी आता तुझी सासू आहे, तिच्याशी लग्न केलं. सुमतीला सर्व काही माहिती आहे. ती सर्व गुन्ह्यात राजाराम पंतांची भागीदार आहे. आणि प्रकाशचं काय? मी विचारलं. प्रकाश त्यांचा मुलगा आहे, पण त्याला या काळ्या विद्येबद्दल काहीच माहीत नाही. परंतु राजाराम पंत आता म्हातारे होत चालले आहेत. त्यांची ही काळी शक्ती टिकून ठेवण्यासाठी त्यांना एका नवीन शरीराची गरज आहे आणि ते शरीर म्हणजे प्रकाश. ते हळुवारपणे आपली ती वाईट शक्ती प्रकाशच्या शरीरात संक्रमित करत आहे. ज्या रात्री तुला प्रकाश बदललेला वाटला त्या रात्री राजाराम पंताचा आत्मा प्रकाशच्या शरीरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. कानूरामचे शब्द माझ्या कानात शिसे ओतल्यासारखं वाटलं. माझा नवरा, माझे प्रेम प्रकाश एका भयानक संकटात होता. मला वाचवा भगतजी. मी माझ्या नवऱ्याला या नरकातून कसे बाहेर काढू? मी कानूरामचे पाय धरले. कानूरामने मला उठवलं आणि त्या कपाटातून एक लहान काळ्या धातूची टाईट लॉकेट काढली. ही ताईत प्रकाशच्या गळ्यात किंवा हातात कशावरही बांध. जोपर्यंत ही ताईत त्याच्या शरीराला स्पर्श करून राहील तोपर्यंत राजाराम पंतांची काळी शक्ती त्याच्या शरीरावर ताबा मिळू शकणार नाही. पण लक्षात ठेव, राजाराम पंतांना संशय येता कामा नये. जर त्यांना कळाले की तुला सत्य समजलं आहे तर ते पुढची बळी तुला देतील. मी ते ताईत हात घट्ट धरलं आणि काळभैरव वाडीवरून थेट त्यांच्या घराच्या दिशेने. धास्ती आणि भीतीमुळे माझा चेहरा प्रत्येक पाऊल जड पडत होता. घरात पावले ठेवली तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते. सासूबाई स्वयंपाकघरात चहा बनवत होत्या. मला पाहताच त्यांनी नेहमीसारखे तेच कुत्सित आणि समाधानी हसू दिले. जे हसू मला आधी खूप छान वाटायचे, पण आता ते एखाद्या डायनच्या हास्यासारखे भयानक वाटत होते. कुठे गेली होतीस तनुजा बेटा? खूप वेळ लावलाच बाजारात? सासूबाईनं विचारलं. ते काही वस्तू घ्यायच्या होत्या सासूबाई, म्हणून उशीर झाला. मी स्वतःला सावरून खोटं बोलले. रात्री प्रकाश घरी आले. ते खूप थकलेले दिसत होते. जेवण झाल्यावर आम्ही आमच्या खोलीत गेलो. मी ठरवलं होतं की आज रात्री कशीही करून हे ताईत त्यांच्या हातावर बांधायचं. प्रकाश खूप दिवस झाले तुमच्या हाताला एक पवित्र धागा बांधायचा विचार करत होते, आपल्या संसाराला कोणाची नजर लागू नये म्हणून.
मी प्रेमाने म्हटलं आणि तो असलेला काळा धागा त्याच्या उजव्या हातावर बांधू लागले. पण जसा तो धागा प्रकाशच्या त्वचेला स्पर्श झाला तसा प्रकाश यांनी अत्यंत झटक्याने आपला हात मागे घेतला. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला. काय आहे हे तनुजा? मला या अंधश्रद्धांवर विश्वास नाही, काढून टाक हे. ते पहिल्यांदाच माझ्यावर इतक्या जोरात ओरडले. पण प्रकाश, हे आपल्या चांगल्यासाठी आहे, मी विनवणी केली. मी सांगितले ना मला नको आहे. प्रकाश यांनी तो धागा माझ्या हातातून हिसकावून खिडकीबाहेर फेकून दिला. त्यांच्या आक्रमक रूपामुळे मी पूर्णपणे हादरले. कान्हूरामने सांगितले होते की जर प्रकाशने ते बांधण्यास नकार दिला तर याचा अर्थ राजाराम पंतचा प्रभाव त्याच्यावर वाढू लागला आहे. त्या रात्री मी झोपण्याचा बहाणा केला. रात्रीचे साधारण 12 वाजले असतील. घरात संपूर्ण शांतता होती. अचानक मला जाणवले की शेजारी झोपलेले प्रकाश हळूहळू बेडवरून उठले. ते अतिशय संथ गतीने एखाद्या बाहुल्यासारखे चालत खोलीबाहेर गेले. मी अत्यंत सावधगिरीने त्यांच्या पाठीमागे निघाले. प्रकाश आमच्या खोलीतून बाहेर पडून थेट सासू सासऱ्यांच्या खोलीकडे गेले. त्यांच्या खोलीचा दरवाजा पूर्ण उघडा होता. आज सासूबाई आणि सासरेबुवा एका मोठ्या दिव्याभोवती जमिनीवर बसले होते. जमिनीवर काही विचित्र आकृत्या काढलेल्या होत्या आणि मध्यभागी ती जुनी डायरी उघडी ठेवली होती. प्रकाश त्या वर्तुळात जाऊन शांतपणे उभे राहिले. सासरे राजाराम पंत यांनी प्रकाशच्या कपाळावर एक रक्तासारखा लाल टिळा लावला आणि मंत्र म्हणू लागले. सासूबाई बाजूला बसून त्या मंत्रांना साथ देत होत्या. प्रकाशचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते, जणू काही त्यांची स्वतःची चेतना नष्ट झाली होती. आता वेळ आली आहे, सासरेबुवा एका भयानक खर्चातल्या आवाजात म्हणाले. या शरीरावर आता आमचा पूर्ण अधिकार असेल. सुजाताचा आत्मा या शरीराच्या माध्यमातून पुन्हा जिवंत होईल. मला आता समजलं होतं की ते केवळ प्रकाशचे शरीर वापरत नव्हते, तर सुजाताच्या त्या तृप्त न झालेल्या आत्म्याला प्रकाशच्या शरीरात प्रवेश देऊन काहीतरी अत्यंत अघोरी कृत्य करणार होतं. जर मी आता काही केले नाही तर मी प्रकाशला कायमचे गमावून बसेल. माझ्या मनात भीतीची जागा आता एका रणरागिणीच्या क्रोधाने घेतली होती. माझ्या पतीला वाचवण्यासाठी मला काहीतरी करावेच लागणार होतं. मी हळूच मागच्या दाराने घराबाहेर पडले. रात्रीच्या अंधारात मी खिडकीबाहेर फेकलेला तो काळा धागा आणि ताई शोधू लागले. देवाच्या कृपेने मला तो तुळशीच्या कुंडीपाशी सापडला. मी तो धागा हातात घेतला आणि मनातल्या मनात कुलदेवीचे स्मरण केले. मी पुन्हा घरात आले आणि थेट सासू सासऱ्यांच्या खोलीत धावत गेले. माझा अचानक झालेला प्रवेश पाहून सासू सासरे दचकले. मनोपचार थांबले. तनुजा, तू इथे काय करत आहेस? तुझ्या खोलीत जा, सासरे कडारले. त्यांच्या डोळ्यातून क्रूरतेच्या ज्वाला निघत होत्या. नाही, आता हा काळा खेळ संपणार आहे. मी जोराने ओरडले आणि थेट प्रकाशच्या दिशेने झेप घेतली. सासऱ्याने हवेत हात फिरून मला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. एका अदृश्य हवेच्या झोताने मला भित्तीवर फेकले. माझ्या पाठीला जोराचा मार लागला, पण मी हार मानली नाही. मी पुन्हा उठले. सासूबाई माझ्या अंगावर धावून आल्या. त्यांनी माझे केस पकडले, पण मी माझ्या संपूर्ण शक्तीनिशी सासूबाईला बाजूला ढकलले. त्या जमिनीवर पडल्या. सासरीबाऊ पुन्हा म्हणा तेवढ्यात मी प्रकाशच्या अगदी जवळ पोहोचले आणि तो काळा धागा ताई त्याच्या गळ्यात घट्ट बांधला. जसा तो ताई प्रकाशच्या गळ्यात स्पर्श झाला तसा खोलीत एक भयानक विजांचा कडकडाट आवाज झाला. प्रकाश यांच्या शरीरातून एक काळी धुळीसारखी सावली जोरात बाहेर पडली आणि थेट राजाराम पंतच्या शरीरात परत गेली. राजाराम पंत जोराने ओरडले आणि बेडवर कोसळले. त्यांचे शरीर थरथरू लागले. तो काळा धूर बाहेर पडता प्रकाश जमिनीवर कोसळले. ते शुद्धीवर येत होते. त्यांचे डोळे आता पूर्णपणे सामान्य झाले होते. तनुजा, काय चाललं आहे? मी इथे कसा? प्रकाश गोंधळून विचारलं. प्रकाश, उठून उभा राहा, आपल्या जीवाला धोका आहे. मी त्यांना हात धरून उठवलं. तितक्या जमिनीवर पडलेले सासरे राजाराम पंत अत्यंत विकृत हसले. तुला काय वाटतं मुली? तू या ताईतने मला हरवशील? ही विद्या माझी आहे. ते उठू लागले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे खोलीच्या त्याच कोपऱ्यातून जिथे मी ती फरशी पाहिली होती तिथून एक पांढरी प्रकाशासारखी आकृती बाहेर आली. ती आकृती सुजाताची होती. ती अत्यंत क्रोधाने आणि राजाराम पंताच्या दिशेने वाढू लागली. भगत कान्हूरामने सांगितले होते की सुजाताचा आत्मा या घरात गाडलेला आहे आणि आज जेव्हा राजाराम पंताची काळी शक्ती क्षीण झाली होती तेव्हा सुजाताच्या आत्म्याला स्वतःचा प्रतिशोध घेण्याची संधी मिळाली. राजाराम, सुमती, तुमची वेळ आली आहे. खोलीत एक गंभीर स्त्रीचा आवाज गुंजला.
त्या अदृश्य आकृतीने राजाराम पंत आणि सुमतीबाई दोघांनाही एकाच वेळी हवेत उचलले. खोलीतील सामान अस्ताव्यस्त उडू लागलं. प्रकाश आणि मी खोलीच्या एका कोपऱ्यात एकमेकांना घट्ट पकडून उभे होतो. प्रकाश यांना आता डोळ्यांसमोर घडणारा हा थरार पाहून संपूर्ण सत्य समजलं होतं. त्यांच्या आई वडिलांचा खरा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर आला होता. तनुजा, प्रकाश इथून पळा. सुजाताच्या आत्म्याने आमच्याकडे पाहून म्हटलं. तिच्या नजरेत आता राग नव्हता, तर एक प्रकारची शांतता होती. मी प्रकाशचा हात पकडला आणि आम्ही दोघे धावतच घराबाहेर पडलो. आम्ही अंगणात येतात मागून सासू सासऱ्यांच्या खोलीतून एक मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला. खोलीच्या खिडक्यांचा काचा फुटून बाहेर पडल्या. घरातून सासू सासऱ्यांच्या ओरडण्याचे भयानक आवाज आले आणि त्यानंतर सगळीकडे कायमची शांतता पसरली. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.